नमस्कार, मी बाबू पोटे. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष. रायगड लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान. दादागिरी केलीत तर ठेचून काढू, खासदार विनायक राऊत यांची मतदारांना धमकी. व्हिडिओने सिंधुदुर्गमध्ये खळबळ. वालचंद ओसवाल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. खालापूर तालुक्यात भाजपला मोठा झटका. वावशी परिसरात ओसवालांची मोठी ताकद. राज ठाकरे 25 एप्रिलला पनवेलमध्ये. मावळमधील सभेची मोठी उत्सुकता. खाजगी बसनं अचानक पेट घेतला. पुणे सोलापूर मार्गावरील घटना. सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला. विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने जखमी माकडाचे तरुणांनी वाचवले प्राण. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. रायगड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार संपला असून केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गीते 7व्यांदा विजयी होतात की मागच्या पराभवाचा वचपा काढून तटकरे लोकसभेत जातात याची उत्सुकता असून मंगळवारी 23 एप्रिलला रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होते. केंद्रात अवजड खात्याचे मंत्री असलेले अनंत गीते 7व्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. 2009 मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर अनंत गीते यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार बॅरिस्टर AR अंतुल यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही सुनील तटकरे यांनी निकराची लढत दिली. त्यामुळे गीते केवळ 2100 मतांनी निवडून आले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तसेच गुहागर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश रायगड लोकसभा मतदारसंघात आहे. भाजप, शिवसेना, RPI महायुतीकडून अनंत गीते निवडणुकीला सामोरे जात असून राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडीने सुनील तटकरे यांना रिंगणात उतरवले आहे. विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता महाड या एकमेव मतदारसंघात शिवसेनेचे भरत गोगावले आमदार आहेत. अलिबाग, पेणमध्ये शेकापचे तर श्रीवर्धन, दापोली आणि गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गीते यांच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुहागर आणि माणगावमध्ये सभा घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलिबागमध्ये सभा घेऊन गीते यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग आणि गुहागरमध्ये सभा घेतल्या. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही तटकरे यांच्यासाठी सभा घेतल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि स्टार प्रचारक अमोल कोल्हे तटकरेंचा प्रचार करण्यासाठी पेण आणि महाडमध्ये आले होते. सर्वत्र झालेल्या सभांनी आणि उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचाराने मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सुनील तटकरे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी शेका पक्षाने कंबर कसली असून आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार बांधणी करण्यात आली आहे. महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनीही रायगडमध्ये तटकरे यांच्यासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला. नाराज असलेल्या मधुशेठ ठाकूर यांना जवळ करत तटकरेंनी अलिबागमध्ये असलेला विरोध मोडून काढला. विधान परिषदेचे सदस्य अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनीही मतदारांना साकडे घातले आहे. अनंत गीते यांच्यासाठी आमदार भरत गोगावले आणि शिवसेना भाजपचे कार्यकर्ते नेटाने किल्ला लढवत आहेत. मोदी लाट असतानाही अनंत गीते यांना विजयासाठी झुंज द्यावी लागली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा सुनील तटकरे यांनी उभे केलेले तगडे आव्हान अनंत गीते कसे परतवून लावतात यावरच त्यांच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत. कुणबी समाज आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास गीते व्यक्त करत असले तरी तटकरे यांनी यावेळी जोरदार तयारी केल्याने निकाल बदलेल असा विश्वास राजकीय निरीक्षक व्यक्त करताना दिसतात. अनंत गीते यांनी कामच केली नाहीत, ते निष्क्रिय खासदार असल्याचा आरोप तटकरे यांनी सभांमधून लावून धरला होता. तर तटकरे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत ही निवडणूक सदाचारी विरुद्ध भ्रष्टाचारी असल्याचा दावा करत गीते मतदारांना सामोरे जात होते. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे 21 मेला निकालात स्पष्ट होणार असले तरी मंगळवारी मतदान होत असल्याने गीते आणि तटकरे या दोघांचीही प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. आमचे शांतपणे ऐकून घ्या. दादागिरी केली तर ठेचून काढू अशी धमकीच महायुतीचे उमेदवार आणि खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सिंधुदुर्गमध्ये खळबळ उडाली आहे. सावंतवाडी येथील मळेवाड येथील हा व्हिडिओ असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी नागरिक आपल्या भागात काही काम न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. याचाच प्रत्यय सावंतवाडीत मळेवाडमध्ये महायुतीचे आमदार विनायक राऊत आणि वैभव नाईक यांना आला. यावेळी मतदारांच्या तीव्र भावना असताना विनायक राऊत यांचा तोल सुटला
आणि त्यांनी ग्रामस्थांना आम्ही गुंड नाही परंतु शंडसुद्धा नाही, शांतपणे ऐकू पण दादागिरी केली तर ठेचून काढू असे म्हटल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आयुष्यात अशी चूक करायची ना. पहिला सांगतो, आम्ही गुंड हे नाही आहे, गुंड नाही पण शंड पण नाही आहे. मुंबईपासून इथपर्यंत पोचून आलेलो आहे. कळलं का? तुम्ही शांतपणे आम्ही तुमच्या हातापाया पडू, पण अशी बात करण्याचा प्रयत्न केला तर ठेचून काढेल, ठेचून काढेल, ठेचून काढेल. पहिलं सांगू देतो, हे पहिलं सांगू देतो. बोला ना आमच्याशी कोण दादागिरी करून बोलणार आहे? काय तुमची काय सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मावळमध्ये 29 एप्रिलला मतदान होत असून राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना रिंगणात उतरवल्याने निवडणूक चुरशीची झाली असताना खालापूर तालुक्यात भाजपला मोठा झटका बसला असून ज्येष्ठ नेते वालचंद ओसवाल यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती नरेश पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अंकित साखरे, ज्येष्ठ नेते शंकर मानकवळे यांच्या पुढाकाराने वालचंद ओसवाल यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. आपली भाजपमध्ये घुसमट होत होती. कोणत्याही प्रकारची कामं होत नसल्याने आपण भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे वालचंद ओसवाल यांनी प्रवेशानंतर बोलताना सांगितले. म्हणजे मी गेली 5 वर्ष भाजपमध्ये होतो, परंतु जीव अगदी घुटमळल्यासारखा होता माझा. गेल्या 1 वर्षामध्ये कर्जत खालापूरमधून वावशी ग्रामपंचायत भाजपची मी आणली, एक वन साईड. पण ह्या 1 वर्षामध्ये साधा विजेचा पोलसुद्धा मिळाला नाही, कामंसुद्धा मिळाली नाही. माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, यांच्यातर्फे, यांच्या बाजूने मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकलेला आहे आणि चांगल्या जोमाने काम करेन. जय आणि विजय हे ठरलेले आहेत, परंतु पार्थसाहेबांचा विजय होईल ह्या दृष्टिकोनातनं मी माझ्या नेते मंडळीकडनं, माझ्या कार्यकर्त्यांकडनं मी कामाला सुरुवात केलेली आहे. वालचंद ओसवाल यांची वावशी परिसरात चांगली ताकद असून सतत 25 वर्षे सरपंच म्हणून त्यांनी केलेले काम आजही अनेकांच्या लक्षात आहे. ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली वावशी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे कमळ फुलले होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पार्थ पवार यांना खालापूर तालुक्यातील काही भागांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, लवकरच परत येतोय. पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. लोकसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा नुकताच पार पडल्यानंतर उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातून मोदी आणि शहा या जोडगोळीला हद्दपार करण्यासाठी 25 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता पनवेलमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. येत्या 25 तारखेला कामोठे येथील गणेश मैदानात राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. एकही उमेदवार उभा नसताना मोदी आणि शहा विरहित भारत करण्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत. यासाठी तालुकास्तरीय बैठका घेण्यात आल्या असून या सभेचे नियोजन करण्यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. राज ठाकरे मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांचा समावेश स्क्रीन पॉलिटिक्सच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. जुन्या पुणे सोलापूर मार्गावर खाजगी बसनं अचानक पेट घेतला. यावेळी मार्गावरून जाणाऱ्या युवकांनी तातडीनं बस थांबवली. बसच्या काचा फोडून तातडीनं प्रवाशांना बाहेर काढल्याने बसमधील प्रवाशांचा जीव वाचला. मात्र बस थांबल्यानंतर चालकानं मदत करण्यापेक्षा तिथून पळ काढण्यातच धन्यता मानली. या युवकांनी मदत केली नसती तर मोठी जीवितहानी झाली असती. गेले काही दिवस चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते.
ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह, इंदापूर, पुणे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या माकडाला परिसरातील काही युवकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करत समयसूचकता दाखवत माकडाचे प्राण वाचवले. प्रवीण मानकर याला माकडाला विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याचे दिसले. प्रवीणने ही बाब अमोल झाडे यांना सांगितली. लागलीच युवकांच्या मदतीने समुद्रपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात माकडाला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने जखमी माकडाला जीवनदान मिळाले. मित्राचा मला फोन आला, म्हणाला की बा अशा ठिकाणी बंदराचा एका शॉक लागून पडला, त्याला उचलायला कोणीच म्हणजे फोन नाही राहिलं, फक्त पाहत आहे पण उचलत कोणीच नाही आहे. तसंच मी धावत गेलो आणि पाहिलं तर त्या बंदराची खूप सारी अवस्था म्हणजे असं वाटत होतं की तो वाचण्याच्या परिस्थितीत नव्हता. पण त्याला मी लगेचच गाडीवर टाकून पशुवैद्यकीय ठिकाणी नेऊन डॉक्टर उपवंशी यांच्या सहकार्याने त्याचा प्राणाची म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला व त्याला जीवनदान देण्याचं. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.